सांगवी पिंपरी चिंचवड पुणे येथील ओम साई मित्र मंडळ साई चौक यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र शिर्डी पायी पालखी सोहळ्याचे 22वे वर्ष मोठ्या भक्तिभावात साजरे होणार आहे। हा पालखी सोहळा दिनांक 4 जानेवारी ते 8 जानेवारी 2026 या कालावधीत सांगवी ते शिर्डी असा पायी प्रवास करून संपन्न होणार आहे। या पालखी सोहळ्याबाबत माहिती देताना साई भक्त व मंडळाचे अध्यक्ष श्री रवींद्र गुंडगड यांनी सांगितले की गेल्या 22 वर्षांपासून नियमाने व श्रद्धेने हा साईंचा पालखी सोहळा आयोजित केला जात आहे। साईंची सेवा सुरू केल्यापासून मंडळातील सर्व सदस्यांच्या जीवनात सकारात्मक बदल, प्रगती व भरभराट अनुभवास आली असून साईबाबांची कृपादृष्टी सदैव आमच्यावर असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या पायी पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने साई भक्त सहभागी होणार असून त्यामध्ये श्री प्रवीण तळेकर, श्री प्रमोद देवकर, श्री कुंडलिक निगडे, श्री रेवन आगलावे, श्री दिनकर बोद्रे, श्री दीपक वरखडे, सौ सुनीता गुणगळ, सौ अमृता देवकर, कुमार साई गुणगळ, कुमार सर्वेश गुणगळ यांच्यासह समस्त साई परिवार सहभागी झाले आहे। पालखी प्रवासादरम्यान साई भजन, अभंग, आरती, नामस्मरण, अन्नप्रसाद व सेवा कार्याच्या माध्यमातून संपूर्ण मार्ग भक्तिमय वातावरणात न्हावून निघणार आहे। हा सोहळा केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक ऐक्य, श्रद्धा आणि सेवाभाव यांचे उत्तम उदाहरण ठरत असून परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत हा 22वा पायी पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा अशी प्रार्थना सर्व साई भक्तांकडून व्यक्त केली जात आहे। ओम साईराम। आम्ही आलोय पिंपरी चिंचवड पुणे सांगवी। आमचं किती वर्षापासून तुम्ही ही साईची पालखी ना? आता ही साईंची पालखी गेले 22 वर्षापासून करतो। पिंपरी चिंचवडमध्ये नाव पालखीचं ओम साई मित्र मंडळ पिंपरी चिंचवड सांगवी। एवढ्या धगधगत्या जीवनामध्ये एवढं ऐश्वर्य सोडून कामधंदा सोडून तुम्ही हे भक्ती करताय, याचं कारण काय? आता ही बाबांची पालखी अशी की बाबांचे म्हणजे एवढे चमत्कार झालेत गेले 20 वर्ष 22 वर्षापासून जसा अनुभव घेतला आहे। म्हणजे शून्यातनं आता हे जे काय आहे हे बाबांमुळंच आहे। म्हणजे जेवढे पालखीचे आता जे सहकारी आहेत प्रत्येकाला अनुभव आलेला आहे की 20 वर्षापासून बाबा म्हणजे काय होतं आणि पुन्हापासून म्हणजे बाबांपासून म्हणजे आपली परिस्थिती काय होती। 20 वर्षापासून जसं बाबांची वारी केली तसं प्रगती आणि बाकीचं सुख समृद्धी बाबांच्यामुळं आत्तापर्यंत हे झालेलं आहे। सगळा परिवार घेऊन आलात हां। तुम्ही? आता पायदिंडी आहे का गाडीमध्ये? पायदिंडी। हां। या महिला वगैरे सगळे संसार वगैरे सोडून तर लोकांना काय सांगणार आहे ह्या साईच्या पालखीमध्ये यायचं, भक्ती करायची, काय करायचं? नाही, आता जसं जनतेला आता पुढचे जे आहेत जे साई भक्त असतील की गेले 20 वर्ष 22 वर्षापासून आम्ही जी पालखी करतोय 22 वर्षापासून लोकांना अनुभव आता म्हणजे गेले 5 वर्ष झाले एकटा पालखी करतो वारी। तुम्ही एकटे? हां, एकटे। 5 वर्षात मी जेवढा अनुभव घेतला आहे तेवढा अनुभव देऊनच हे आता ही जेवढी साई परिवार माझं मित्रमंडळ आहे सगळं ही लोक आता मला तसे झालेत जवळच्यासाठी। म्हणजे सर्वांना अनुभव आहे आणि त्या अनुभवाने तुमचे मित्रमंडळी वाढली। हां। मग आता किती दिवस हा प्रवास चालू? आता आज दुसरा दिवस आहे। मग किती दिवस लागतात? आता 5 दिवस लागतात। 5 दिवस लागतात। परत मग गाडीमध्ये पाठीमागे गाडीमध्ये तुम्ही जी भक्ती करताय ते भक्तीचं पुण्य लाभलं, याचा अनुभव पण आला। तुम्ही लोकांना ह्या भक्तीसाठी काय सांगणार या म्हणून? आता जसं मी म्हणजे आता जे 20 वर्षात अनुभव घेतला आहे गेले आता मी जवळजवळ 10 वर्षाला अन्नदान करतो पालखीला। मी जवळजवळ 400 लोकांचं अन्नदान करतो आम्ही सगळेच। हां, त्यामुळे मी जसा बाबांचा जे अनुभव घेतला आहे तसंच लोकांना साई भक्तांना सांगेन की बाबांचा अनुभव घ्या, त्यातनं जे अनुभव भेटेल प्रत्येकाला त्यातनं प्रगती काय होती, बाबांचे काय जे 12 वचन आहेत त्यातनं एक वचन त्या पद्धतीने भक्ती मार्ग। व्यसन वगैरे कोणाचे सुटलेत का? नाही, व्यसन याच्यात व्यसन कोण करतच नाही, कोणीच नव्हतं, कोणीच नाही। आणि वारीला मला जी अनुभव जे आलाय आणि वारी मी पुन्हापासून चालू केली जसं आमचं लग्न चालू झालं दोघांचं झालं तेव्हापासून वारी चालू गेले 22 वर्षात। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत,
मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.